संभाजीनगरमध्ये लव जिहादची घटना समोर आली आहे। प्रियकरानं प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुरलेला होता। प्रियकरानं प्रेयसीची हत्या करून तिचा विवस्त्र मृतदेह अवस्थेमध्ये पुरल्याचा धक्कादायक प्रकार हा संभाजीनगरमध्ये समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर इरफान शेख याला अटक केलेली असून पुढील तपास सुरू आहे आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता लव जिहादचे आरोप देखील केले जात असून पोलीस याचाही तपास करतायत। दरम्यान प्रकरण काय ते आपण पाहूया। जालन्यातील विवाहित मोनिका दररोज कामानिमित्त संभाजीनगरला ये-जा करायची। ती रेल्वे स्टेशनवरील पार्किंगमध्ये दुचाकी लावत असे। ती रेल्वे स्टेशनवरून ज्या पार्किंगमध्ये दुचाकी लावायची तिथे इरफान शेख काम करायचा। यामधूनच दोघांमध्ये ओळख झाली। वर्षभरापासून दोघांचे संबंध जोडले गेले। यामधूनच त्यांचे प्रेम संबंध जुळल्याची शक्यता वर्तवण्यात येते। इरफानला भेटायला मोनिका ही 6 फेब्रुवारीला लासूर येथे गेली होती। त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली। पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळील फुटेज तपासून शेखला ताब्यात घेतलं। शेखची चौकशी केल्यानंतर मोनिकाच्या हत्येची त्यांनी कबुली दिली। या हत्येचा उलगडा झाल्यावरती ही लव जिहादची घटना असल्याचा दावा राजकीय नेत्यांनी केला असून राज्यामध्ये लवकरच लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याचे सुतोवाच नेत्यांनी दिलेले आहेत। झालाच पाहिजे। जवळपास 8 राज्यांमध्ये लव जिहाद कायदा लागू आहे। मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल हे असेल, हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे। झालाच पाहिजे। लव जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत। करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे। प्रेम प्रकरणामधून होणाऱ्या हत्या वा तरुणींचं लैंगिक शोषण असेल त्या प्रकरणांची चौकशी लव जिहादच्या अनुषंगाने करण्याची मागणी समाजामधून होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।